नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रश्न क्रमांक 2 टिपा लिहामधला दुसरा प्रश्न ब विचारलेला आहे, स्तनपानाचे फायदे. तर हा प्रश्न ऑलरेडी सॉल्व केलेला आहे, तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन तो चेक करू शकताय. आता क बघूया, बालरोगशास्त्रातील नवीन प्रवृत्ती. तर बालरोगशास्त्र म्हणजे काय, तर हे क्षेत्र सातत्याने बदलत आहे आणि आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनामुळे बालकांच्या उपचाराच्या पद्धतीमध्ये महत्त्वाचे बदल झालेले आहेत. नर्सिंगच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या बालरोगशास्त्रातील नवीन प्रवृत्ती म्हणजे रिसेंटली ट्रेंड्स कोणत्या आहेत ते बघूयात. पहिला पॉईंट आहे कौटुंबिक केंद्रित काळजी म्हणजे फॅमिली सेंटर केअर. आता केवळ रुग्णावर लक्ष केंद्रित न करता संपूर्ण कुटुंबाला उपचाराच्या प्रक्रियेत सामील करून घेतले जाते. त्यानंतर पालकांना निर्णयामध्ये सहभागी करून घेणे, रुग्णालयात असताना बालकाला घरातील वातावरणासारखा अनुभव देणे. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे तंत्रज्ञानाचा वापर. टेलिमेडिसिन म्हणजे दुर्गम भागातील बालकांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिडिओ कॉलद्वारे सुविधा उपलब्ध करून देणे. प्रेसिजन मेडिसिन म्हणजे बालकाच्या जनुकीय रचनेनुसार वैयक्तिक उपचार पद्धती ठरवणे. त्यानंतर डिजिटल मॉनिटरिंग आलेली आहे. व्हेरिएबल गॅजेट्सद्वारे बालकांचे हृदयस्पंदन आणि ऑक्सिजनची पातळी सतत तपासणे. नवजात बालकाची काळजी घेणे कशी, तर कांगारू मदर केअर. कमी वजनाच्या बालकासाठी त्वचेशी संपर्क, किमान स्पर्शतंत्र. अकाली जन्मलेल्या बालकांना संसर्ग टाळण्यासाठी अनावश्यक स्पर्श टाळणे. मानसिक आरोग्यावर भर. आजकाल ताणतणाव, नैराश्य आणि मोबाईलच्या अति वापरामुळे मानसिक आजारावर अधिक संशोधन आणि उपचार केले जात आहेत. तर प्रतिबंधात्मक लसीकरण यामध्ये बघा, प्रिव्हेंटिव्ह इम्युनायझेशन, नवीन लसीचा समावेश केला गेलेला आहे. रोटा व्हायरस, निमोनोकोकल लस. यामुळे काय होतं, बालमृत्यूदरामध्ये घट झालेली आहे. आणि पेनलेस इंजेक्शन आणि नवीन कॉम्बिनेशन लसीवर अधिक भर दिला जात आहे. बघूया नर्सिंग जबाबदाऱ्या. तर ह्या कोणत्या आहेत, तर क्षेत्र परिचारिकेची भूमिका कोणती आहे, तर शिक्षण, पालकांना नवीन उपचार पद्धती आणि लसीकरणाचे महत्त्व पटवून देणे. सुरक्षा, औषधांच्या डोसामध्ये अचूकता ठेवणे म्हणजे पिडियाट्रिक ड्रग्स कॅल्क्युलेशन व्यवस्थित करणे. भावनिक आधार, बालकांची भीती कमी करण्यासाठी प्ले थेरपीचा वापर करणे.